विठोबार कुमार हरी जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हरी जय विठोबार विठोबार कुमार 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 जय जय राम कृष्ण हरी 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 हरे जय राम रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने
करा उठावो सारा सार विचार करा उठावो सारा सार विचार करा उठाओ सारा सार विचार करा उठाओ धरा कंठे विठोबाचे
ना सारा सारा विचार करा बोटा बोठी सारा सारा विचार करा बोटा बोठी सारा विचार करावो सारा 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 विचार करा मोठा मोठी सारा सारा विचार सारा सारा विचार करा मोठा सारा विचार करावो सारा सारा विचार नाम धरा टिमटो वाचे नाम नाम धरा टिमटो वाचे नाम धरा कंठी विठो वाचे दयाच्या चित्ताने निर्जल संकट दयाच्या चित्ताने निर्जल संकट नाम धरा कंठी विठोबाचे दयाच्या चित्ताने निर्जल दनाल दुर्घट भवसी दुतराल तनाल 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 तराल 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 दुर्गाट भव 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 सिंधू तराल दुर्गाट दुर्गाट तराल दुर्गाट
सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मराराम धरी हाची नेम हरणिशी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीता विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भवसिंधू पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तिची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता गंगा विशुद्धम नितपाद स्पर्श सर्वविष्ठितम चुंबितम सराले सिद्धम तम समाधिस्थम तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम साधु संन्यासी हे अश्य वेदांत शास्त्रार्थ नमो नारायण गिरीन्द्र ब्रह्म स्वरूपम अवतार धरिला जगिता पितिरे गुरु सेवा साधन गोधातटी करी मुमुक्षो जना उद्धरी धरोनी करी नित्य नमितो सद्गुरु श्री रामगिरिजी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदेदवलासं विठ्ठलं चिंतयामि हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरे पुकार देवा
निवृत्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण परमपूजनीय जगदवंदनीय वेदविद्येचे पुतळे ब्रह्मविद्येचे सागर ज्ञानाचे पर्वत मूर्तिमंत वैराग्य स्वरूप आणि ज्यांनी या कलीच्या काळामध्ये आपला देह सदेह वैकुंठाला घेऊन जाणारे असे परमपुरुषार्थी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज ज्यांचा 4 चरणांचा आणि नाम प्रकरणातील अभंग आहे. महाराज या अभंगामध्ये नामाचं महत्त्व सांगतात की मनुष्याने सतत विचार केला पाहिजे. सार आणि आसार अशा प्रकारचा विचार रात्रंदिवस करायला पाहिजे आणि नुसता विचार करून थांबायचं नाही. सारासार विचार करून त्या भगवान परमात्म्याचं नाम अखंड आपल्या हृदयामध्ये कंठामध्ये धारण करायचं आहे. आणि त्या भगवान परमात्म्याचं नाव जर आपण कंठामध्ये धारण केलं तर त्याचा काय फायदा होईल, त्याचा काय लाभ होईल. महाराज सांगतात त्याचा अशा प्रकारचा लाभ होईल. या 3 लोकामध्ये एवढं मोठं संकट नाही की त्या नामाच्या चिंतनाने ते निरसन होऊ शकल नाही. त्या नामाच्या चिंतनाने तयाच्या चिंतने किती काही मोठं असणारं संकट ते निरसन होईल. आणि हा दुस्तर असणारा भवसागर आहे, हा समुद्र आहे. या समुद्रातून आपण सहज पार होऊ आणि सहज पार होऊन आपलं कल्याण होईल, आपला उद्धार होईल. आणि महाराज सांगतात की आपण पवित्र अशा कुळामध्ये जन्माला आलेलो आहोत आणि त्या पवित्र कुळामध्ये जन्माला येऊन आणि काय करायचं आहे. जन्मुनी या कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम हरनिशी. आपल्याला नेम करायचा आहे. अखंड त्या भगवान परमात्म्याचं नाव मुखामध्ये घ्यायचं आहे आणि हाच नेम रात्रंदिवस अखंड आपल्याला आपल्या इंद्रियाला आपल्या शरीराला हा नेम लावायचा आहे. आणि या नामाने विशेष अशा प्रकारचा लाभ म्हणजे महाराज सांगतात या भगवान नामाने कोटी कुळांचं उद्धारण झालं. तुका म्हणे कोटी कुळे ते पुनीत फक्त भावे गाता गीत भावाने प्रेमाने अंतकरण पूर्वक त्या भगवान परमात्म्याचं नाव घेतल्याने कोटी कुळांचा उद्धार होतो आणि आपल्याला त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. हाच अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल कीर्तनाच्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं आवश्यक आहे. सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने तसेच श्री क्षेत्र सरला बेटाचे हिंदू धर्मरक्षक परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने आणि चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 16वा आहे. आणि 16 वर्षापासून अनेक वर्षापासून चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. ठिकाण डांगेवाडी आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आहेत. आणि यामध्ये अनेक प्रवचन आहेत, कीर्तन इत्यादी कार्यक्रम आयोजित आहेत त्यामध्ये. आणि मृदुंगवादक सुंदर अशा प्रकारे मृदुंगवादक रोहित महाराज गुंजाळ आहेत, दिगंबर महाराज कांडेकर, कृष्णा कांडेकर आहेत. आणि चोपदार मंडळी गायनाचार्य मंडळी सुरेश महाराज असतील कांडेकर, बाबासाहेब महाराज गायकवाड, सोमनाथ महाराज दिगे डांगेवाडी, समस्त भजनी मंडळी आहेत. आणि सुंदर अशा प्रकारे ज्यांची साऊंड सिस्टीम असणारे त्यांनाही धन्यवाद. सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टीम आहेत. आणि ज्यांचं JTV मराठी न्यूज आपले जोरवेकर त्यांनाही धन्यवाद. आणि या कीर्तनाचं निवेदन करणारे समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी सर्वांना धन्यवाद. चोपदार मंडळी असल, महिला मंडळी, विनेकरी, पुरुष मंडळी, बसलेले सर्व महिला मंडळी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. विठ्ठल कीर्तनाचा आज प्रथम दिवस आहे आणि थोडं लेट कीर्तन सुरू झालं. प्रथम दिवस म्हणल्यानंतर भगवान नामाला महत्व आहे, कारण भगवंताच्या नामस्मरणापासून आरंभी आवडे आदरे
परमात्म्याचं नाव सर्वात अगोदर आल्यामुळे सर्व आणि आरंभी आवडे आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम सर्व काम आणि पूर्ण झालं महाराज. भगवंताचं नाम आहे पवित्र करणार आहे भगवंताचं नाम. मंगल भवन अमंगलहारी द्रवौ सुदशरथ अजिर बिहारी. सर्व मंगळाचंही मंगळ पवित्राचंही पवित्र पवित्राणाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम. सर्व मंगलामध्ये पवित्रामध्ये पवित्र असणारं भगवंताचं नाम आहे जे अंतकरणाला पवित्र करणारं अंतकरणाला आणि तीर्थ बनवणार ते भगवंताचं नाम आहे. आणि या नामाचाच महिमा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात महाराज. कारण प्रथम दिवस अखंड हरिनाम सप्ताहाचा असल्यामुळे सुरुवात भगवंताच्या नामापासून होते आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज विचार करायला सांगतात. प्रत्येकाला विचार करायला सांगतात. मनुष्य सर्व विचारच करतात. जन्मापासून मनुष्य मरणेपर्यंत असं कोणी मनुष्य नाही, सर्व विचारच करतात महाराज. विचाराचे आणि क्षेत्र वेगवेगळं आहे प्रत्येकाचं. प्रत्येक मनुष्य चांगला वाईट हा विचार करणं हा मनुष्याचा स्वभावच आहे. पॉझिटिव्ह विचार करणे निगेटिव्ह विचार करणे हा मनुष्याचा स्वभावच आहे. परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये विचार करायचा सांगतात. आणि तो कोणाला करायचं सांगतात बघा, दगडाला करायचं सांगतात का हो? दगडाला विचार करायचं सांगतात का? तर दगडाला महाराज विचार करायचा सांगत नाही. मग पशुपक्ष्यांना सांगतात का महाराज? मग देवी देवतांना सांगतात का? मग कोणाला विचार करायचं सांगतात? तर महाराज दगडालाही सांगत नाही, कारण दगडाला ते ज्ञान नाही महाराज. दगडाला दगड निर्जीव आहे. आणि कहे ज्ञान नाये कोठे, आणि कहे ज्ञान अनाये गोडे आणि कहे ज्ञान. नाये गोडे आणि कहे ज्ञान. याच देईना देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याचे देही गाण नावाचे भजन आणि कहे ज्ञान नाये गोडे आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देहामध्ये केवळ एका भगवान परमात्म्याचं भजन घडतं महाराज. इतर देहामध्ये घडत नाही. पशुपक्ष्यांच्या देहामध्ये भजन घडत नाही महाराज. आहार निद्रा भय मैथुनांच्या कारण आहे फक्त खाणं आणि निद्रा भय आणि मैथुन या चार गोष्टींच्या व्यतिरिक्त पशुच्या जीवनामध्ये काही नाही महाराज. कारण पशूंना ज्ञान नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काय उपजता मरती, बैरी अंध होती पांगुळमुखी. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काय उपजता मरती, बैरी अंध होती पांगुळमुखी. पशूंना पाप नाही, पशूंना पुण्य नाही महाराज. बघा पशु आहे, एखादा बैल आहे बघा, बैलांना काही देवाचं घेणं आहे का? कारण त्यांना ते ज्ञान नाही. त्या बैलाला तुम्ही काही कोणताही चारा खाऊ घाला, हिरवा चारा खाऊ घाला तरी तो खाणार, वाळेल चारा खाऊ घाला तरी खाणार, पेन टाका त्याला तरी खाणार. कारण त्यांना कशाचं घेणं देणं नाही महाराज, कारण त्यांना ज्ञान नाही. म्हणून पशु पक्ष्यांना विचाराचा विषयच नाही महाराज. म्हणून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पशु पक्ष्यांकरता प्राण्यांकरता हा उपदेश नाही करीत महाराज. आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देवतांकरता उपदेश करतात का हो? तर हा उपदेश सारासार विचार महाराज देवतांकरता देखील सांगत नाही. कारण देवतांना उपयोग नाही ना हो. कारण जे देवता स्वर्गामध्ये आहे, स्वर्गामध्ये असणाऱ्या देवतांना त्याचा उपयोग नाही. कारण त्या स्वर्गामध्ये त्या ऐश्वर्याचा ते उपभोग घेत आहेत. त्या ठिकाणी अनेक दिव्य देवतांचं शरीर आहे. या मनुष्य लोकापेक्षा असणारं दिव्य असणारं त्या स्वर्गातलं शरीर आहे आणि दिव्य दिव्य असणारे भोग आहे. म्हणून त्या देवतांना देखील हा सारासार विचार करण्याची गरज नाही महाराज.
मग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संतांना सांगतात का विचार करण्याचं, तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संतांना देखील सांगत नाही. कारण जे संत महात्मे रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं भजन करतात, रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवते, रात्रंदिवस अखंड त्या भगवान परमात्म्याचं भजन करतात, तर त्यांना देखील संत महात्म्याला हा उपदेश नाही. कारण हा उपदेश संत तर स्वभावताच ज्ञानी आहे महाराज, स्वभावताच ते कृतार्थ आहे, स्वभावताच. आणि जे भजनामध्ये दंग आहे, नामचिंतनामध्ये दंग आहे महाराज, मग हा उपदेश महाराज कोणाला करतात, महाराज कोणाला सांगतात, सार आणि आसार याचा विचार करा. तर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज या प्राणी मात्रांना आणि सर्व समाजाला, मनुष्य प्राणी मात्रांना विचार करायचं सांगतात की सारासार विचार. आणि तो कसा विचार करा, रात्रंदिवस करायचा आहे, अखंड करायचा आहे, क्षणोक्षणाला करायचा आहे. कारण एक मनुष्यच विचार करू शकतो, कारण मनुष्यामध्येच विचार करण्याची क्षमता आहे महाराज. आणि हा विचार परंतु मनुष्याने आत्मकल्याणाचा विचार केला पाहिजे महाराज. या विचाराने काय होईल बघा, जसं उदाहरण आहे, एखाद्याकडे फार मोठा पैसा असला, आता फार जर पैसा असला तो काय करीन, पैशाने तो काय करील, एखादी गाडी विकत घेईल, पैशाने तो मोठा बंगला बांधील, पैशाने काय करेल, अनेक प्रकारचे तो मिष्टान्न खाईल महाराज. परंतु पैशाने त्याला झोप येणार नाही, कारण झोप येण्याकरता विचाराचीच गरज आहे. कारण पैसे जरी असले तरी त्याला फक्त सुख भेटन महाराज, सुखाकरता गरज पैशाची आहे, परंतु समाधानाकरता गरज कशाची आहे, विचाराची आहे महाराज. कारण विचारा वाचून न पविजे समाधान, त्या विचाराशिवाय समाधान प्राप्त होणार नाही महाराज. म्हणून महाराज सांगतात सार आणि आसार अशा प्रकारचा विचार रात्रंदिवस करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल हो. बघा प्रत्येक मनुष्य विचार करीत असतो, परंतु पॉझिटिव्ह विचार करीत नाही महाराज. बघा एक उदाहरण आहे, दुसऱ्या गावची एक म्हातारी होती बरं का, ह्या गावची नाही. आता ती म्हातारी आजीबाई उदाहरण ऐकलेलं असतं आपण. ती आजीबाई गेली, एकदा पाहुण्याकडे गेली. आता पाहुण्याकडे गेल्याच्या नंतर त्या आजीबाईने त्या ठिकाणी फार मोठा कापूस होता. आता कापूस ठेवलेला होता, आजीबाईने तो कापूस बघितला आणि आजीबाईने विचार केला की एवढ्या कापसाच्या कोणा वळवाती. आता तिच्या डोक्यामध्ये हेच शिरलं बघा, नामस्मरण करायचं दिलं सोडून, आणि तोच विचार त्या आजीबाईच्या मनामध्ये, एवढ्या कापसाच्या कोणा वळवाती, एवढ्या कापसाच्या कोणा वळवाती. आता आजीबाईला विचार करता करता आणि पाहुणे सर्व परेशान झाले महाराज. आणि त्या पाहुण्यांनी डॉक्टरांकडे नेलं त्या आजीबाईला. शेवटी डॉक्टराचाही काही विलाज व्हायला तयार नाही, डॉक्टरकडून काही व्हायला तयार नाही. शेवटी एक मनुष्य फार हुशार होता आणि त्या आजीबाईंना आपल्या घरी घेऊन गेला आणि आजीबाईंना सांगितलं, म्हणले आजीबाई अहो तो कापूस जळून गेला म्हणले. त्या आजीबाई म्हणल्या बरं झालं कापूस जळून गेला, नाहीतर आता एवढ्या कापसाच्या कोणा वळावाती. बघा प्रत्येक मनुष्य विचार करीतच असतो, परंतु भगवान परमात्म्याचा विचार करीत नाही महाराज. मनुष्य असा विचार करीत नाही की माझ्याकडून भजन घडलं पाहिजे, मनुष्य असा विचार करीत नाही की माझ्याकडून नामस्मरण घडलं पाहिजे, मनुष्य असा विचार करीत नाही की कधी माझ्याकडून तीर्थयात्रा घडल, कधी माझ्याकडून त्या पंढरीच्या पांडुरंगाची यात्रा घडल, कधी मी वारीला जाईल, कधी मी कीर्तनाला जाईल, कधी माझ्याकडून नामस्मरण घडेल, कधी मी भगवंताची कथा मला ऐकायला भेटेल, असा विचार करतो का? काय मी उद्धार पावे
संत तुकाराम महाराज म्हणतात, कधी माझा उद्धार होईल, कधी माझं कल्याण होईल, काही मी उद्धार पावेन, कधी तो भगवान परमात्मा माझ्यावर कृपा करील, कधी माझे हे डोळे निवतील, कधी त्या भगवान परमात्म्याला पाहिल, या दृष्टीने कधी माझं जीवन कृतार्थ होईल, काही ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा धुरतसे, कधी माझी अशी अवस्था होईल. आपण असा विचार कधी करतो का हो? कधी तो भगवान परमात्मा मला भेटेल आणि कधी त्याच्याकरता, त्याच्या प्राप्तीकरता मी प्रयत्न करेल, असा विचार मनुष्य कधीच करीत नाही महाराज. निरर्थक विचार मनुष्य रात्रंदिवस प्रत्येक क्षणाला, कारण हे मन आहे महाराज, मन स्थिर राहत नाही महाराज. मन सतत या मनामध्ये संकल्प विकल्प आणि सतत चालू असतात महाराज. जोपर्यंत या मनाला आपण त्या भगवंताच्या भजनामध्ये जोपर्यंत लावणार नाही, तोपर्यंत हे मन स्थिर होणारच नाही, तोपर्यंत या मनाला शांती भेटणार नाही महाराज. तोपर्यंत हे मन सतत संकल्प विकल्प आणि विचारामध्ये असणारं मग्न होत असतं. त्याला या मनाला सारही कळत नाही महाराज आणि असरही कळत नाही. विठ्ठल मनुष्य निरर्थक विचार सतत करीत असतो. एकदा एक मनुष्य, उदाहरण आपण ऐकलेलं असेल, एकदा एक मनुष्य, त्याचा असा नियम होता, दररोज आणि त्या ठिकाणी घराच्या जवळून काही म्हशी आणि जात असत. आता एका म्हशीचं शिंग गोल होतं, तो विचार करायचा की या म्हशीच्या शिंगातून मी कधी उडी मारेल, असा तो विचार करायचा. बघा, असं विचार करता करता फार काळ निघून गेला महाराज. 10-20 वर्ष निघून गेले, हा नुसतं विचारच करीत राहिला. बघा, काही काही माणसं नुसते विचारच करीत असतात. आता एक जण 1 वर्षभर विचार करीत होता, पंढरपूरला जायचं, पंढरपूरला जायचं. आता एक जण त्याला म्हणलं, अरे मूर्खा, नुसता विचार करून उपयोग नाही, त्याकरता प्रयत्नही करावा लागेल. नुसता विचार जर करीत बसलो तर आपण होईल का हो काही? नुसता विचार करून, विचार करिता वाया जाय काळ, विचार केल्यानंतर फक्त आपला काळ वायाला जाईल, वेळ वायाला जाईल, हातामध्ये काही आणि पदरामध्ये काही पडणार नाही. आता तो मनुष्य आता 20 वर्ष विचार करीत होता, त्या म्हशीच्या शिंगातून त्याला उडी मारायचा आणि त्याची इच्छा होती की या म्हशीच्या शिंगातून मी उडी मारायची. आता एवढे वर्ष झाले, 20 वर्ष झाले, एक दिवस सहज तो म्हणला, आता विचार करून करून फार वर्ष झाले, आज प्रॅक्टिकल आपण अनुभवच घ्यायला पाहिजे. त्या म्हशी यायला लागल्या, जसा हा निघाला त्या म्हशीच्या शिंगातून उडी मारणार, ती म्हैस पळायला लागली महाराज. आणि त्या म्हशीचं शिंग हातात आलं त्याला, त्या आणि नाली होती त्या ठिकाणी, त्या नालीमध्ये फरफटीत नेलं महाराज. सर्व माणसं जमा झाले, हातापायला लागलं महाराज आणि सर्व बोलायला लागले, काय मूर्ख माणूस आहे, एवढी तुम्हाला अक्कल नाही? अहो, तुम्ही काही विचार तर केला पाहिजे. अहो म्हणले, मी 20 वर्षापासून विचार करतो म्हणले. बघा, परंतु असा निरर्थक विचार करून उपयोग नाही. परमार्थाच्या प्राप्तीकरता सार आणि आसार असा विचार करायला पाहिजे. विठ्ठल सारासार विचार हरी पाठ, सारासार विचार हरी सार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. बघा, सार आणि आसार हा विचार हरिपाठामध्ये सांगितले. म्हणून मनुष्याने सार विचार केला पाहिजे.
परंतु काही मनुष्य साराही विचार करीत नाही, असाराही विचार करीत नाही. काही मनुष्य देवालाच मानायला जर तयार नाही महाराज, तेव्हा ते साराने असार विचार करणं हा फार दूरची गोष्ट आहे महाराज. काही मनुष्य देवालाच मानित नाही. बघा, जर अंगाला ताप आला तर लोक म्हणतात देव माझा बाप आहे, आणि अंगाचा ताप गेल्यानंतर देवाच्या बापाचा मी बाप आहे. बघा, असे काही लोक देवाला मानायला तयार नाही. एकदा काय झालं, एक आणि मुलगा फार परमार्थिक होता, भाविक होता, श्रद्धावान होता, भगवंतर श्रद्धा होती, निष्ठा होती, भाव होता, देवाला मानणारा होता, शास्त्रांना मानणारा होता. परंतु त्याचा पिता नास्तिक होता, परमार्थाला भगवंताला मानणारा नव्हता. असं राहत असतं की काही पिता सात्विक असतात, मुलगे नास्तिक असतात, काही मुलं नास्तिक असतात, पिता सात्विक, असं राहत असतं. तर हा मुलगा आणि देवाला मानायचा महाराज. पिता देवाला मानित नव्हता. पिता सांगायचा या जगामध्ये देवच नाही, देवाला मी मानित नाही, देव नाही. परंतु पुत्र म्हणायचा, काय म्हणायचं, देव आहे. आता एक दिवस काय झालं, त्या पुत्राने सुंदर अशा प्रकारे भिंतीवर चित्र काढलं महाराज. सुंदर अशा प्रकारचं चित्र काढलं आणि नंतर पिता आला आणि बघितलं, फार सुंदर चित्र आहे, कोणी काढलं. तेव्हा तो पुत्र म्हणाला की ती पेन्शल उठली आणि त्या पेन्शलनं ती चित्र काढलं. अरे म्हणले, असं कधी होत असतं का? पेन्शल उठून कसं काय चित्र काढेल? कारण चित्र काढणारा कोणीतरी तू काढलं असेल म्हणले. अहो पिता, मी तुम्हाला इतक्या दिवसापासून हेच समजावून सांगित आहे, जसं जगताम यदि न करता कुलाले विना घटः चित्रकारम विना चित्र स्वतः एव भवेत तदा. जसं जगताचा कोणीतरी करता आहे. कारण या जगामध्ये जसं बघा, मडके असतात, मडके भूमीतून निघतात का हो? मडके आपाप निघतात का? मडके घडवणारा कुंभार आहे. जसं मडक्याला घडवणारा, आकार देणारा कुंभार आहे. जसं कापड आहे, कापडाच्या काय, कापसामध्ये त्याचे कापडं निघत नाही, त्याच्याकरता आणि ते कापड तयार करावे लागतात. तसं हे जगत दिसतं महाराज. जसं चित्रकाराशिवाय चित्र असू शकत नाही, तसं हे जगत आहे. ह्या जगत, ज्या अर्थी हे सुंदर जगत आहे, एवढी सृष्टी आहे, तर या सृष्टीला निर्माण करणारा आणि ब्रह्मांडाचा चालक मालक तो भगवान परमात्मा आहे. कारण ज्या भगवंताने, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा ते संस्था आपिले 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. की ज्या भगवंताच्या या सत्तेने, तुझ्या सत्तेने, वेदाशी बोलेने, सूर्याशी चालणे, तुझ्या बळे वृक्षाचे पाने आले जाते सत्ता. वृक्षाचे पाने आले जाते सत्ता. वृक्ष आहे, ज्या वृक्षाचे पानं महाराज स्वतः हलत नाही. कारण वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता, त्या भगवंताच्या सत्तेने पानं हलतात महाराज. तसा जीव आहे. चाले शरीर कोणाचे असत्ते आणि कोण बोलविते हरवे नाही. हे शरीर तसं चालत नाही महाराज. या शरीराला चालवणारा तो भगवान परमात्मा आहे. देखावी ऐकावी एक नारायण, दिसणारा आणि दिसवणारा तो भगवान परमात्मा आहे. ऐकवणारा तो भगवान परमात्मा आहे. या शरीराला चालवणारा, शरीराचं अन्नपचन करणारा तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्यालाही काही जण मानायला तयार नाही ना हो. काही आशा आहे बघा. परंतु त्या भगवंताला जर नाही मानलं तर तो नाही होणार का हो? बघा, एकदा घुबडांची मीटिंग ठरली. आता घुबडांची मीटिंग ठरली, या जगामध्ये सूर्याचं अस्तित्वच नाही.
कारण घुबडांना दिसतच नाही ना हो. आता घुबडांना दिसत नाही आणि रात्री त्या घुबडांची मीटिंग ठरली की या जगतामध्ये सूर्याचं अस्तित्व नाही. आणि त्या घुबडाच्या बुद्धीचे जे लोक आहे महाराज, जे देवाला जरी नाही मानलं त्यांनी, तरी देवाला काय फरक पडणार? त्या सूर्याला काही फरक पडन का हो? सूर्याला जर त्या घुबडांनी मानलंच नाही तर सूर्याचं काही कमी होईल का प्रकाश? काय होईल? तसं देव आहे, त्या देवाला जरी नाही मानलं तरी देवाला काही फरक पडणार नाही, कारण तो भगवान परमात्मा आहे. कारण त्याच्या सत्तेने हे जगत चाललेलं आहे. म्हणून जगद्गुरु श्री संत असे काही लोक आहेत देवाला न मानणारे, परंतु सर्वांना महाराज सांगतात की सर्वांनी सारासार विचार आणि सतत करून त्या भगवान परमात्म्याचं नाम मुखामध्ये धारण केलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. हरी विठ्ठल विठ्ठल. कारण या जगतामध्ये सार काय आहे? सार एक भगवान परमात्मा आहे महाराज. सार त्या भगवान परमात्म्याचं नाव आहे, सार त्या भगवान परमात्म्याचं भजन आहे महाराज. आणि संसार जर बघितलं, संसार असार आहे. संसारामध्ये सार असणारी बघा एखादी वस्तू आहे का? तुम्ही एखादी वस्तू दाखवा जी अमर आहे, अजरामर दिसणारं सर्व हे माईक आहे, काल्पनिक आहे. सोनं जरी आहे, सोन्याला तरी काही वर्षापर्यंतची त्याची आणि मर्यादा आहे. नंतर त्या सोन्यालाही लोखंड आहे. सर्व काही दिसणारे पदार्थ एक दिवस या सर्व पदार्थ हे नाशवान आहे. कारण संसार आसार आहे महाराज. फलकट तो संसार इथे सार भगवंत, इथे सार भगवंत, इथे सार भगवंत. फलकट तो संसार येथे सार भगवंत. कारण या संसारामध्ये सुखाचा विचार नाही कोठे महाराज. बघा या संसाराचं तुम्ही रात्रंदिवस किती चिंतन करा, आयुष्यभर चिंतन करा, त्याच्यातून निष्पन्न काही एक होणार नाही. जोपर्यंत भगवंताचं नाम घेणार नाही तोपर्यंत निष्पन्न काही एक होणार नाही महाराज. बघा कारण या संसारामध्ये सार असणारं काहीच नाही महाराज. एकदा एका भक्ताने आणि भगवान शिवाची फार आराधना केली महाराज, फार उपासना केली भगवान शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा आणि जप केला महाराज 12 वर्ष. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर नमः शिवाय.
जप केला महाराज. भगवान शिव त्या ठिकाणी प्रगट झाले आणि भगवान शिव म्हणाले, अरे काय तुझी इच्छा आहे, काय तुला पाहिजे. त्याबरोबर तो भक्त म्हणाला, हे प्रभू मला या संसारामध्ये सुख पाहिजे. आता भगवान शिवाने सांगितलं, अरे संसारामध्ये सुख नाही. भगवान शिवाने फार त्याला तत्त्वज्ञानाचा उपदेश केला, परंतु त्याला तो तत्त्वज्ञानाचा उपदेश काही पटायला तयार नाही महाराज. आणि भगवान शिवाने सांगितलं, तो म्हणाला, भगवान शिव म्हणाले, तो म्हणाला मला संसारातलं सुख पाहिजे. आणि भगवान शिव म्हणाले या संसारात सुख नाही. तो म्हणाला आहे महाराज. म्हणले आहे तर बघून ये. म्हणले बघून ये, जर तुला या संसारामध्ये कुठेही जरी सुख दिसलं ना, ते सुख मी तुला देतो म्हणले. संसार दुःख मूळ दुःखाचं मूळ आहे महाराज. कारण संसार दुःख मूळ चहूकडे इंगाळ. या जगामध्ये कोणी सुखी नाही महाराज. जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. महाराज सांगतात या जगामध्ये सुखी असणारा कोणी नाही. सुखी केवळ हरी के दास. ज्याच्या जीवनामध्ये भगवंताचं भजन आहे आणि ज्याला कशाची इच्छा नाही महाराज, तो खरा सुखी आहे. आता याने विचार केला, हा निघाला या जगामध्ये काय सुख आहे, विशेष असं असणारं काही जर सुख असेल ते आपण बघून येऊ आणि तेच सुख आपण भगवान शिवाला मागू. निघाला. आता निघता निघता भ्रमण करता करता एका ठिकाणी गेला. आता काही स्त्रिया आणि पाणी आणण्याकरता नदीवर चाललेल्या होत्या. काही स्त्रिया कपडे धुत होत्या. आता याने लांबून विचार केला, खरंच या स्त्रिया सुखी आहे म्हणलं. कारण यांना काय काम करीत आहे, सुखी आहे. परंतु थोड्या वेळाने ज्या वेळेस आणि काही स्त्रिया नदीवर कपडे धुत असताना त्यांची ज्या वेळेस यांनी चर्चा ऐकली, त्याने विचार केला, म्हणले हे देखील सुख नको. कारण त्या स्त्रियांची चर्चा चालू होती. एक म्हणाली माझी सासू अशी आहे, एक म्हणाली माझी सून अशी आहे, एक म्हणाली माझी ननंद अशी आहे. आणि एवढे त्यांचं याने विचार केला की हे सुख मला नको आहे, दुसरं सुख बघू. आता एका ठिकाणी मुलं खेळत होते. खरंच या मुलांचं सुख घेऊ म्हणले आपण. यांना काही टेन्शन नाही, यांना काही कामधंदा नाही, खेळायचं, मजा करायची, आनंद घ्यायचा, असं त्याने विचार केला. आता त्या मुलांच्या जवळ गेला. तेवढ्यातच एका जणाची आई आली आणि त्याला म्हणली, खरे इतक्या वेळचा खेळत आहे आणि अभ्यास करायचा जीवर येतो, त्याला काठीनच मारीत नेलं महाराज घरापर्यंत. आता या भक्ताने विचार केला, नको म्हणले, हे सुखही मला नको म्हणले. आता एक जण भिकारी बघितला. त्याने विचार केला की बरं आहे म्हणले, हा भिकारी आहे, भिक्षा मागतो आणि खातो म्हणले, हा देखील सुखी असेल, असा विचार केला. परंतु त्या भिकाऱ्याकडे बघितले, त्याने 5-7 घरं मागितले, कोणी त्याला पोटभर भोजन दिलं नाही. आणि याने विचार केला की हाही दुःखी आहे, जो देखे तो दुःखी बा, कोणीच सुखी नाही. भगवान शिवाकडे गेला. म्हणले भगवान शिवाला की या संसारामध्ये कोणीच सुखी नाही. विठ्ठल विठ्ठल
सुखी कोण आहे? ज्यांनी सार जाणलं महाराजांनी, त्या भगवान परमात्म्याचा आश्रय घेतला, त्या भगवान परमात्म्याच्या नामाचा आश्रय घेतला. कारण नामाशिवाय या जगतामध्ये सार नाही महाराज. भगवन नाम सार आहे आणि त्या भगवंताचं नामच आणि कल्याण करू शकतं, उद्धार करू शकतं. त्या भगवंताच्या प्राप्तीकरताच हा नरदेह भेटलेला आहे. भगवंताच्या प्राप्तीकरता 84 लाख योनीमधून हा नरदेह प्राप्त झालेला आहे. आणि भगवंताची प्राप्ती होणं या जीवनाचं अंतिम ध्येय, जीवनाचं परम लक्ष जर असेल तर त्या भगवंताची प्राप्ती आहे. एकाने ठरवलं, एक महात्मा लहानपणापासून भगवत भक्त होते की मी जीवनामध्ये भगवंताची प्राप्तीच करीन, आयुष्य त्या भगवान परमात्म्याकरता सर्वस्व समर्पित करीन. ब्राह्मण कुलामध्ये जन्म झालेला होता, परंतु पित्याने सांगितलं, लग्नाचं वय झालं, पित्याने सांगितलं अरे तुला माझी आज्ञा मानावं लागन. हा म्हणला नाही मानणार पिताश्री, मला या संसारामध्ये पडायचं नाही. कारण ज्यावेळेस बघा ब्रह्मदेवाने सनतकुमारांना निर्माण केलं होतं, ब्रह्मदेवाने सनतकुमारांना निर्माण केलं मानसपुत्र. ब्रह्मदेव म्हणाले आता तुम्ही काय करा, सृष्टी निर्माण करा, सृष्टी निर्माण करा. म्हणले पिताजी तुम्ही काय करशाल? म्हणले मी विश्रांती करतो. म्हणले पिताजी आता तुम्ही जर विश्रांती करता तर आम्हाला कशाला या सृष्टीच्या कारभारामध्ये पाडता? तसं हे महात्मे म्हणाले मी भगवंताचं भजन करीन म्हणले, आणि मी नाही करणार संसार. पिताजीने सांगितलं तुला जन्माला कोणी घातलेलं? मी जन्माला घातलेला आहे, माझ्या आदेशाचं तुला पालन करावं लागन, तुला लग्न करावंच लागन. हा म्हणला मी लग्न नाही करणार, माझा निश्चय आहे, मी जीवनामध्ये परमार्थच करीन, भजन करीन. पिताजीने सांगितलं अरे तुला लग्न करावंच लागन, हा माझा आदेश आहे, मी तुला जन्माला घातलेला आहे. एवढा कठोर. आणि ते पिताजी बोलले, म्हणले हो का पिताजी? आता ते साधारण भक्त नव्हते, मागच्या अनंत जन्माची त्यांची साधना होती. म्हणले पिताजी या शरीराला तुम्ही जर जन्म दिलेला आहे ना एका क्षणामध्ये, आणि त्या ठिकाणी म्हणले हा तुमचा देह आहे, तुमच्याद्वारे याची प्राप्ती झाली आहे तर हा देह तुमचा घेऊन टाका. त्या ठिकाणी समाधी लावली महाराज, आणि त्या योगी पुरुष होते ते भक्त, आणि आपला प्राण ब्रह्मरंध्रामध्ये नेला महाराज. त्या ठिकाणी ते शरीर खाली जमिनीवर पडले गेलं महाराज. पिताजीला पश्चाताप झाला. सांगण्याचं तात्पर्य बघा, ध्रुवबाळ होता, ध्रुवबाळाला 5 वर्षाचं ध्रुवबाळ भगवंताच्या प्राप्ती करता गेला महाराज. का गेला तर सार जाणलं की या संसारामध्ये काही सार नाही. बघा रामायणामध्ये आपण उदाहरण बघितले असेल, हनुमंतरायाचं उदाहरण आहे. ज्यावेळेस राम रावणाचं युद्ध झालं, राम विजयी झाले, आणि राम विजयी झाल्यानंतर अयोध्येला गेले. मोठा उत्सव त्या ठिकाणी करण्यात आला जेवढ्यांनी, आणि प्रभू रामचंद्र समवेत, आणि युद्ध केलं होतं. सर्वांना मोठमोठे बक्षिसं दिले, कथाभाग सर्वांना माहीत आहे, सर्वांना बक्षिसं दिले. हनुमंतरायाला बक्षीस दिलं नाही महाराज. सीता मातेला वाईट वाटलं की या हनुमंतरायाने, कारण रामायणामध्ये जर हनुमंतराय नसते तर रामायण पूर्णच झालं नसतं महाराज. कारण रामायणामध्ये हनुमंतरायच एक असं पात्र आहे, एक असं पार्ट आहे की ज्या हनुमंतरायामुळे प्रभू रामचंद्राची आणि सीतामातेची भेट झाली, ज्या लंकेचा शोध लागला, एवढं कार्य हनुमंतरायचं आहे. आणि एवढं कार्य ज्या हनुमंतरायाने केलं तर त्या हनुमंतरायाला काही बक्षीस नको का हो? तर सीतामातेला वाईट वाटलं, प्रभूला बोलल्या, म्हणले तुम्ही हनुमंतरायाला काही बक्षीस दिलं नाही. आणि सीतामातेने आपल्या गळ्यामधला नवरत्नाचा हार, मौल्यवान हार दिला महाराज. हनुमंतरायाने मातेचा प्रसाद म्हणून तो हार घेतला आणि बाजूला जाऊन तो हार फोडायला लागले महाराज. याच्यात राम आहे का? तर सीतामातेनं जेव्हा हे दृश्य बघितलं, सीतामातेला राग आला. सीतामाता हनुमंतरायाला म्हणली, अरे हनुमंता काय हे मनी फोडीत आहे? म्हणले सीतामाते मी बघत आहे याच्यामध्ये राम आहे का, याच्यामध्ये काही सार आहे का? तर याच्यामध्ये काही सार नाही. तर सीतामातेला राग आला, म्हणले हनुमंतराया तुझ्या हृदयात तरी राम आहे का? त्याबरोबर असं म्हटल्यानंतर हनुमंतरायाने आपली छाती विदीर्ण केली महाराज. त्या छातीमध्ये आणि नुसता राम नाही महाराज, त्या छातीमध्ये आणि हृदयामध्ये रामजी आहेत आणि सीता देखील त्या ठिकाणी आहे महाराज. श्रीराम जानकी
साक्षात प्रभू रामचंद्र भगवान आणि सीता माता आहे महाराज. नुसते राम नाही तर सीता माता सुद्धा होत्या आणि सीता मातेला आनंद झाला. खरं धन्य आहे तो मारुती. कारण ज्या मारुती रायाने बघा एवढा हनुमंतरायाचा त्याग, सर्वस्वाचा त्याग त्या प्रभू रामचंद्र करता आहे महाराज. कारण हनुमंतराय बघा स्वतः राहण्याची चिंता नाही महाराज, खाण्याची चिंता नाही, वस्त्राची चिंता नाही. कुठेही हनुमंतराय महाराज वानर कुठेही राहतात. केवळ एका भगवान परमात्म्याच्या भजनाकरता ज्यांचा अवतार आहे आणि सार जाणून रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं भजन करतात महाराज. कारण सार या जीवनामध्ये फक्त सार त्या भगवंताचं भजन आहे महाराज. अनेक साधू संत ऋषीमुनी बघा, ज्ञानी ज्ञानी तपस्वी महात्मे वनामध्ये गेले, गिरीकंदरामध्ये गेले, हिमालयामध्ये गेले. कशा करता गेले महाराज? कारण त्यांनी या संसाराची असारता जाणली. कारण भगवंताच्या भजनाशिवाय आणि कल्याण नाही महाराज. राजे देखील ज्यांच्याकडे सर्व काही अनुकूलता होती बघा, प्रतिकूलता असणारा त्याग एकाला विचारला, हो म्हणले सुपारी घेता का? तो म्हणले त्याग केला. आता केव्हापासून त्याग केला? दात पडल्यापासून. आता हा कोणता त्याग आहे? यांचा राजे महाराजांचा असा त्याग नाही महाराज. सर्व काही अनुकूल आहे. सर्वकूल अनुकूल असताना धनसंपत्ती आहे, सर्व काही अनुकूल आहे. आणि ज्यांच्या राज्यामध्ये कशाचीच ज्या श्री 18 भार वनस्पती, फुले फळे ओळती, बाबी त्या पोखरणी, नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलश्रिया राज्य राणी व संपत्ती. आणि एवढं सर्व असताना जे कशा करता वनामध्ये जातात, कशा करता शोक करतात बघा. भर्तृहरी राजा त्याने देखील वनाचा त्याग केला. प्रसंग असा घडला, एकदा काय झालं, आणि एक महात्मा आला महाराज. दूरवरून महात्मा आला आणि एक फळ भर्तृहरी राजाला दिलं. बरं असं ते चमत्कारिक फळ होतं. ते जर फळ खाल्लं तर राजाला तारुण्य प्राप्त होणार होतं. आता राजाला तारुण्य प्राप्त होणार होतं तर राजाला ते फळ दिलं. आता त्या महात्म्याने विचार केला, राजा जर जास्त दिवस जगला तर या समाजालाही राजाचा उपयोग होईल. आता राजाला ते फळ दिलं. आता राजाचं प्रेम होतं राणीवर. राजानं काय केलं? ते फळ राणीला दिलं. आता राणीलाही ते फळ खाल्लं नाही महाराज. राणीनं फळ ते प्रधानाला दिलं. तर राणीचं प्रेम प्रधानावर. आता प्रधानानेही ते फळ खाल्लं नाही. त्या प्रधानाचं प्रेम गावाच्या बाहेर एक वेश्या राहत होती. त्या वेश्येला ते फळ दिलं महाराज. आता त्या वेश्यानेही ते फळ खाल्लं नाही. तिनेही विचार केला, हे जर फळ राजाला भेटलं तर. आता तिनेही विचार केला, हे जर फळ राजाला भेटलं तर राजाचं आयुष्य वाढेल आणि राजाचा या समाजाला उपयोग होईल. आता ते फळ पुन्हा आलं महाराज आणि राजाकडे आलं. राजाने आता ते फळ घेतलं. राजाचे सर्व प्रक्रिया सर्व लक्षात आली. म्हणले आता आपण या संसारामध्ये राहून काही उपयोग नाही. कारण ज्यांच्याकडे तर आपलं एवढं प्रेम आहे आणि आपलं ज्याच्यावर प्रेम त्याचं दुसऱ्यावर प्रेम, तर बघा या संसारामध्ये सारं काही नाही महाराज. म्हणून हे राजे महाराजे आणि वनामध्ये गेले. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर का गेले महाराज? त्या ठिकाणी जाऊन भजन केलं महाराज. म्हणून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, सार आणि आसार याचा रात्रंदिवस क्षणक्षणाला विचार करा आणि विचार करून काय करा? त्या भगवंताचं नाम मुखामध्ये घ्या. तेच महाराज अभंगाच्या प्रथम
कुमार जय जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार हरि जय हरि हरि सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारंगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि तसेच श्री क्षेत्र सरला बेटाचे हिंदू धर्मरक्षक ज्यांच्या आशीर्वादाने आणि चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे. कीर्तनाची वेळही या ठिकाणी आणि झालेले आहे. अभंगाचं चिंतन फार मोठं आहे, कारण सुंदर अशा प्रकारे गावकऱ्यांचं हे निवेदन आहे. सुंदर अशा प्रकारे साऊंड सिस्टीम, भव्य दिव्य असणारा मंडप, भव्य दिव्य तरुण मंडळाचं विशेष असं असणारं सहकार्य भजनी मंडळ आणि विशेष असं असणारं सहकार्य आहे विठ्ठल विठ्ठल. अभंगाचं चिंतन फार विस्तृत आहे, परंतु सरळ सरळ अभंगाला आपण स्पर्श करून आणि अभंगाचं चिंतन बघणार आहोत. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज त्यांनी आपल्या स्वतःला जो अनुभव आला बघा,
संत महात्मे जो स्वतःला अनुभव येतात ते या जगाला देतात महाराज. अनुभव आले अंगा ते या जगात देत. तसे स्वतः महाराजांनी भजन केलं महाराज. एकांतात जाऊन भंडाऱ्या डोंगरावर, घोरडेश्वर डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर आणि जाऊन जे भगवान परमात्म्याचं भजन केलं महाराज. आणि त्या भजनातून आणि ते भजन केलं तेच महाराज इतरांना शिकवतात, ते सांगतात महाराज. कारण या जगामध्ये सारं असं असणारं फक्त भगवंताचं भजन आहे. आणि ते भजन बघा संसार आहे. जसजसं आपण जेवढा संस्कार करतो आणि जेवढा संसार करतो महाराज त्याच्यात आपल्याला दुःखाची प्राप्ती जास्तीत जास्त होत चालते. परंतु परमार्थाचं तसं नाही महाराज. परमार्थामध्ये जास्तीत जास्त परमार्थ आपण जसं करीत जाऊ सुख घडी वाढू लागे. सुख घडी वाढू जेवढं आपण भजन करू तेवढा आपल्याला आनंद, तेवढं समाधान आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. म्हणून महाराज सांगता क्षणाला रात्रंदिवस क्षणाची करा विचार. बघा महाराजांनी वर्षाला विचार करायचा नाही सांगितला, महिन्याला नाही सांगितला, 15 दिवसाला नाही सांगितला, प्रत्येक क्षणाला. कारण न जाणे दुसऱ्या क्षणाला आपण जिवंत राहू का याची शाश्वती नाही महाराज. दुसऱ्या क्षणाला आपण जिवंत राहू याची शाश्वती नाही. दुसऱ्या क्षणाला आपलं शरीर असं आहे, दुसऱ्या क्षणाला असं राहील याची महाराज गॅरंटी नाही. कारण काही माणसं दिसताना चांगले दिसतात आणि काही क्षणात ते नसल्यासारखे होतात महाराज. त्यामुळे या शरीराची शाश्वती नाही. त्याकरता महाराज सांगतात क्षणाला विचार करायचा आहे आणि त्या भगवंताचं नाम मुखामध्ये घ्यायचं आहे. आणि बघा त्या भगवंताचं जर नाम घेतलं तर काय लाभ होईल महाराज. महाराज सांगतात त्या भगवंताच्या भजनाने अनेक लाभ होतील. कारण त्या भगवंताच्या भजनामध्ये फार सामर्थ्य, त्याने काही होऊ शकतं. बघा नारद मुनी स्वतःचा अनुभव सांगतात. नारद मुनी म्हणतात मी 3ही लोकांमध्ये जे भ्रमण करीत आहे ते केवळ एका नामाच्या जोरावर आहे. बघा वाल्या कोळ्याने रामायण लिहिलं, रामायणाच्या अवताराच्या आधी लिहिलं महाराज. हे कशाचं सामर्थ्य आहे? राम नामाचं, भगवान नामाचं सामर्थ्य आहे. मीराबाईने विष प्राशन केलं महाराज, त्या विषाचा प्रभाव काही पडू शकला नाही. हे कशाचं सामर्थ्य आहे? त्या भगवान नामाचं सामर्थ्य आहे. भक्त प्रल्हादावर अनेक संकट आले, अनेक प्रकारचे संकट, ते बघायला वेळ नाही. एवढ्या प्रकारचे संकट आणि एवढ्यामध्ये त्या प्रल्हादाला विष काही करू शकलं नाही, पिसळलेला हत्ती काही करू शकला नाही. एवढे मोठे भुजंग आणि विषारी असणारे सर्प ज्या प्रल्हादाला काही करू शकलं नाही. ही कशाची शक्ती आहे? भगवान नामाची शक्ती आहे. कारण त्या भगवान नामाने अनेक किती संकट येऊ महाराज. एकदा एका वनामध्ये जंगलामध्ये एक महात्मा राहत होते. आयुष्यभर भगवंताचं भजन केलं, नामचिंतन केलं. वय झालं महाराज, दिसत नव्हतं. पूर्वीचा काळ, लाईट नव्हती. रात्री महाराज उठले, ते लघुशंका करता उठले, कळालंच नाही. भगवंताचं नाम चालू होतं, जवळ विहीर होती. आता रात्री गेले तसे त्या विहिरीत गेले महाराज. परंतु भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी कमळ निर्माण झालं महाराज भगवंताने, आणि वर त्यांना झेलून घेतलं. ही भगवंताची शक्ती आहे. कारण नामस्मरण करणाऱ्यावर कधी संकट येत नाही महाराज. तुम्ही भजन करा, परमार्थ करा, त्या भजनाचा परमार्थाचा निश्चित लाभ होतो. कारण त्या भगवंताच्या नामाने तयाच्या चिंतने निरसेल संकट. कारण संकट किती निरसन होतं महाराज, किती मोठं संकट असू. आणि भवसागर हा असणारा दुर्घट, हा समुद्र संसार सागर, ज्या ब्रह्मादिक देवांना तरणे कठीण आहे महाराज.
तो संसार सागर आपण सहज तरून जाऊ शकतो. तेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात. दयाच्या चित्ताने निर्जल संकट, निर्जल संकट, दयाच्या चित्ताने निर्जल संकट, दयाच्या तर त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनाने किती मोठे संकट असो महाराज, ते संकट आपल्यावर येऊ शकत नाही. कारण मोठमोठे संकट साधू संतांवर आले महाराज, परंतु त्या संकटाचा परिणाम झाला नाही. कारण भगवान नामाची शक्ती आहे महाराज. बघा, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराज रात्रंदिवस अखंड महाराजांचा जप होता महाराज. आपण जर एकदम असं बघितलं, बघा कधी कधी गुरुवर्य महाराजांकडेही तर सतत असं बोट चालू असतं महाराज. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांचं असं सतत बोट चालू असायचं. सतत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी ज्या संत महात्म्यांच्या आणि रोमारोमातून आणि भजन आहे महाराज. जसं अर्जुनाच्या रोमारोमातून भगवंताचं भजन आहे. आणि असं जर भजन असेल महाराज, तर त्याच्याकरता या त्रिलोक्यामध्ये कोणतंही संकट आणि काही करू शकत नाही. त्याकरता आपल्या जीवनामध्ये अशा काहीतरी भजनाचा नियम असावा. इतर नियम आपल्याला आहे बघा, खाण्यापिण्याकरता कोणाला सांगावं लागत नाही. तो दररोजचा आपला नियम आहे. स्नानाचा नियम आहे, खाण्याचा नियम आहे, काही आपल्या सवय असतात त्या सर्व नियम आहे. परंतु अशीही एक आपण कधी सवय लावायला पाहिजे की दररोज आपला असाही काही नियम पाहिजे की त्या भगवान परमात्म्याच्या मंदिरात तरी आपल्या दर्शन घेण्याचा नियम पाहिजे. आणि त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेण्याचा नियम पाहिजे. नाहीतर ज्ञानेश्वरीची एखादी ववी वाचण्याचा नियम पाहिजे. नाहीतर वडीलधारे आहेत, मातापित्यांच्या दर्शनाचा नियम असावा. नाहीतर 108 वेळा तरी आणि सकाळी नाहीतर संध्याकाळी त्या भगवंताच्या नामस्मरणाचा आणि नामस्मरण करण्याचा नियम असावा महाराज. कारण आपण चांगल्या कुळामध्ये महाराज म्हणतात, जन्मोनी या कुळी वाचे स्मरे राम. चांगल्या कुळामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. कारण आपलं भाग्य आहे, साधू संतांच्या भूमीमध्ये जन्माला आलो. त्या भगवंताने आपल्याला पवित्र असा नरदेह दिला, पवित्र असा देह दिला. त्या भगवान परमात्म्याच्या भजनाकरता जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम. धरा हाची नेम, असा काहीतरी नेम धरला पाहिजे आणि तो नेम दृढ पाहिजे महाराज. दररोज तो नेम काही जरी झालं तरी आपला नेम खंड झाला नाही पाहिजे महाराज. भगवंताच्या भजनाचा नेम पाहिजे. तेच महाराज अभंगाच्या जन्मोनिया कुळी
असा काहीतरी नियम पाहिजे. भगवंताचं नाम सतत रात्रंदिवस अखंड त्या भगवंताचं नाम आपण घेतलं पाहिजे. असा काहीतरी नियम पाहिजे. नाहीतर बघा काहींचा नियम असतो. एकदा गौतम बुद्धांच्या जीवनामध्ये प्रसंग आहे. आता एका ठिकाणी महाराजांना सांगितलं, महाराज या ठिकाणी भिक्षा मागण्याकरता जाऊ नका. गौतम बुद्ध ज्या ठिकाणी जाऊ नका म्हणले त्याच ठिकाणी गेले महाराज. कारण म्हणले महाराजांना अगोदरच सांगितलं, हो तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका. एक म्हातारी आहे ती फार शिव्या देते. आणि तरी महाराज त्या ठिकाणी गेले, भिक्षा मागण्याकरता गेले आणि म्हणले ओम भवती भिक्षाम देई. आता ती म्हातारी तिला एवढा राग आला, अशा शिव्या सुरू केल्या महाराज. 1 तासभर ती शिव्या देत होती म्हातारी, तरी एक शिवी डबल आली नाही महाराज. काहींच्या एवढ्या शिव्या पाठ असतात. म्हणून शिव्या पाठ करण्याच्या ऐवजी भगवंताचं नाम पाठ केलं पाहिजे महाराज. त्या भगवंताचं नामाचा नियम लावला पाहिजे. कारण ते भगवंताचं नाम आहे. कोटी कुळांचं त्याने उद्धारण केलं आणि तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या तुका मनी कोटी गुणिता, तुका मनी कोटी गुणिते पुनीता, तुका म्हणे
सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारंगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, तसेच श्री क्षेत्र सराला बेटाचे परमपूज्य गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक रामगिरीजी महाराज यांच्या अनंत आशीर्वादाने आणि चालू असलेला, आजच सुरू झालेला असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र जांगेवाडी आणि सुंदर अशा प्रकारे निवेदन आहे. सुंदर अशा प्रकारे गायनाचार्य ज्यांचं वर्णन करणं तेवढं थोडं आहे. सुंदर अशा प्रकारे गायनाचार्य सर्व आणि या कीर्तनाचं निवेदन करणारे समस्त भजनी मंडळी असो, आपले रोहिदास कांडेकर, समस्त आणि गायनाचार्य मंडळी, भजनी मंडळी, सुंदर अशा प्रकारे मृदुंग वादक, त्यांनाही धन्यवाद. सुंदर अशा प्रकारे ज्यांची साऊंड सिस्टीम, उपस्थित सर्व पुरुष मंडळी, महिला मंडळी, ज्यांचं JTV न्यूज असणारे जोरवेकर, त्यांनाही धन्यवाद.